नागेश्वराच्या पावनभूमीत सालाबादप्रमाणे कैलासवासी विष्णू उस्ताद काशीद बाबा यांच्या स्मरणार्थ जामखेड येथे आयोजित केलेले भव्य दिव्य विराट निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदान यशस्वीरित्या संपन्न। या भव्य जंगी कुस्ती मैदानासाठी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब हे उपस्थित होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण महादेवानंद भारती महाराज, अश्वलिंग संस्थान पिंपळवंडी श्री 1008 महामंडलेश्वर नितीन दासजी महाराज, दिलीप दादा जगताप राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ, मधुकर आबा राळेभात, दत्तात्रय वारे, रवींद्र सुरवसे, शरद कारले, गौतमण्णा उत्तेकर, बापूराव ढवळे, संजय काशीद, सचिन घुमरे, गणेश जगताप, विष्णू भोंडवे, महारुद्र महारणवर, विनोद उगले, सुभाष काळदाते, केशव वणवे, कांतीलाल वराड, काकासाहेब चव्हाण, आबा मुरुमकर तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर भव्य दिव्य कुस्ती मैदानाचे आयोजन पैलवान बबन काका काशीद, उपमहाराष्ट्र केसरी तथा अध्यक्ष मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन महाराष्ट्र आणि युवराज भाऊ काशीद, अध्यक्ष मराठी भाषीय संघ मध्य प्रदेश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाले। दुपारी 1 वाजता शनी मंदिर या ठिकाणी विधिवत नारळ वाढवून फेरीनंतर मैदान सुरू झाले। ते रात्री 9 पर्यंत सुरू होते। कुस्तीवर प्रेम करणारा रसिक प्रेक्षक वर्ग शेवटपर्यंत मैदानामध्ये बसून होता। शेवटची कुस्ती संपेपर्यंत प्रेक्षकांनी मैदान सोडलेच नाही। यात्रेच्या निमित्तानं नागपंचमी आणि सक्रोबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली ही यात्रा गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय विष्णू उस्ताद प्रतिष्ठान यांच्या वतीनं अजय काशीद, त्याचबरोबर युवराजभाऊ काशीद काका आणि त्यांचे सर्व सहकारी आणि गावकरी यांच्या वतीनं अतिशय नेत्रदीपक अशा कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जातात। कुस्ती शौकीनांना एक हा सुवर्ण संधी असते की मोठे चांगले नामांकित राज्याचे आणि केंद्राचे आणि देशाचे मल्ल आपल्या या भूमीमध्ये येतात आणि आपली मल्लगिरी दाखवतात आणि निश्चितच काका हे उपमहाराष्ट्र केसरी होते आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जो खेळ खेळला त्या खेळाला संवर्धन केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला आदर्श ठरला पाहिजे। आणि गेल्या अनेक दिवसापासून ही कुस्ती स्पर्धा या यात्रेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं जामखेड शहरामध्ये भरते। तुमच्या आमच्यासाठी हे एक भाग्याचा क्षण आहे। मी सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं एका दुसरी चुकी असेल नाही तर सर्व स्पर्धेला उपस्थित आहे, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये त्याची चर्चाही होते। लोकांच्या मध्ये त्याच्यामध्ये एक चांगला आनंद सुवर्णाक्षराने नोंदवा असा लोकांच्या मध्ये हे चांगले मल्ल आपली कुस्ती कौशल्य या ठिकाणी दाखवत असतात आणि निश्चित स्वरूपामध्ये आपणही खूप वेळ स्पर्धा चालते। मी गेल्या अनेक दिवसापासून वर्षापासून सांगतो की ही मर्यादित वेळेत असली पाहिजे, कारण लोकांना शेवटच्या कुस्त्या बघायच्या, परंतु वेळ खूप झालाय आणि मला बरेच जण विचारूनही गेले। त्यामुळं यावर्षी तरी जरा लवकर झाली काका, पुढच्या वर्षी अजून जास्तीचे लवकर घ्यावे आणि त्या अशा चांगल्या स्पर्धेला मला आणि आमच्या सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्यांना देखील आपण मान सन्मान यथोचित सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचं वतीनं आपल्या प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो। आपल्याला नागपंचमीच्या आणि सक्रोबाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि या शेवटच्या कुस्तीसाठी आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करत माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।